श्री चंद्रशेखर सपकाळ दादांचाही आपण सन्मान मुख्य व्यासपीठावरती करत आहोत। आपण त्यांना या उरमोडी प्रीमियर लीगच्या वतीने आपण सन्मानित करत आहोत। आपण त्यांना सन्मानित करतोय। चला टाइमर ऑन होतोय। दोन्ही संघांनी या सूचनेकडे आपण लक्ष द्या। बॅटिंग ऑर्डर आहे विक्रम लोहार आणि चेतन कदम, तर पहिलं षटक आहे, बॉलर आहेत गणेश। पहिला बॉल यावेळेला उजव्या यष्टीच्या बाहेरचा बॉल इथे आलाय, तो हा डॉट। आजच्या दिवसातल्या चौथ्या सामन्याला आपण सुरुवात केली। एका बाजूला रायझिंग स्टार आहे, एका बाजूला सरपंच कमांडो। हा सामना तुम्ही पाहत आहात। दोन संघांमधले तुंबड युद्ध। पहिला बॉल जर आपण पाहिला ना तर डॉट आलाय। यावेळेला खोलवा टप्प्याचा बॉल समोर खेळलाय, खेळाडू आहेत लॉंगॉनला। एक सिंगल धाव येईल या बॉलच्या पाठीमागे। आजच्या दिवसाची आपण चर्चा करतोय की उरमोडी प्रीमियर लीगचा आजचा अंतिम दिवस आहे आणि आज मदर डे आहे, म्हणजे आईचा दिवस, ज्याचा आपण उल्लेख करतो। पेनातली शाई संपेल ना, परंतु आईचं प्रेम कधी संपणार नाही। आणि या दिवसाच्या आपण सर्व खेळाडूंना, प्रेक्षकांना देऊया शुभेच्छा। यावेळेला भिरकावून दिलाय, डीपी स्क्वेअर लेगला बॉल मार्गस्थ होतोय। आउटफील्ड स्लो आहे, बिनजोडची लागली शर्यत। बॉल थांबला आणि त्यानंतर बॉलला उचललं आणि टाकलं। या बॉलच्या पाठीमागे आपण धावा घेऊया तब्बल 2-3 बॉलचा खेळ संपलाय। धावसंख्या आहे 3। गणेशांचा हा एक भेदक मारा आहे। पहिले 2 बॉल जर तुम्ही पाहिले तर अतिशय नियंत्रित टप्प्यावरती टाकले होते, परंतु त्यानंतर उसळणारा बॉल पुल केला होता विक्रम लोहार यांनी आणि मिळवले धावा तब्बल 2। एका बाजूला चेतन कदम एक वरती बॅटिंग करतायत। बॉल क्रमांक 4। वेळेची अचूकता फार महत्वाची आहे आज या मैदानावरती खेळताना, कारण काल जो पाऊस पडला ना, आणि या पावसामुळे खेळामध्ये बदल झालेला आहे आणि रूपरेषेमध्येही बदल केलेला आहे आपण। त्याच्यामुळे खेळ हा खेळाडूंना अतिशय चांगल्या प्रकारे खेळावा लागेल। वेळेची अचूकता साधावी लागेल, बॉलच्या मेरिटपर्यंत पोहोचावं लागेल, ताकद लावावी लागेल। या सर्व काही गोष्टी आणि या गोष्टींची सांगड ही खेळाडूंना घालावीच लागेल। बॉलर तयार, बॉल क्रमांक 5। यावेळेला उचललाय, ताकदीचा वापर आणि बॉल चाललाय डीप मिड विकेट सीमारेषेच्या पलीकडे। विक्रम लोहार यांचा चेतन, माफ करा, बॅटिंग मध्ये आहेत। चेतनच्या बॅट मधून आला हा टोलेजंग उत्तुंग, आकाशाला गवसणी घालणारा फटका, षटकार, मन हरकून टाकणारा फटका आहे। ज्या प्रकारे बॅट मधून आवाज आला, हाच आवाज कानांना सांगून गेला होता की मोहर लागणारे 6 धावांची। आक्रमण हल्ला, पुन्हा एकदा आक्रमण करण्याचा प्रयत्न आता कमबॅक केलाय। या बॉलच्या पाठीमागे धावसंख्या आहे एका षटकाच्या अखेरीस 10 धावा धावफलकावरती आहेत। या खेळपट्टीवरती 10 धावा चांगल्या आहेत। पाठीमागच्या सामन्यामध्ये जर आपण पाहिलं ना तर एका बाजूला 11 स्टारकडे नामवंत 3 खेळाडू होते, परंतु 30 या धावसंख्येचा 3 षटकांमध्ये पाठलाग करता आला नव्हता। त्यामुळे या खेळपट्टीवरती 10 धावा एक चांगला स्कोर आहे, म्हणजे कुठेतरी 3 षटकांच्या पाठीमागे 30 धावा आपण अपेक्षित पकडू शकतो जर या सरासरीने बॅटिंग केली। एका बाजूला विक्रम लोहार 2 बॉल 3, चेतन कदम 5 बॉल 7 आणि एक मोठा फटका चेतन कदम यांच्या बॅट मधून आलाय। एका बाजूला आता ओव्हर नंबर 2, चला घाई करा। बिकी बर्गे जे आरेदरेचे आहेत, ओव्हर नंबर 2 साठी आलेले आहेत। विक्रम लोहार जे भोंदवड्याचे आहेत, एक सिंगल धाव काढून स्ट्राइक आता देत आहेत चेतन कदम यांच्याकडे। चेतन कदम जे गजवडीचे आहेत, एक मोठा फटका यांच्या बॅट मधून आला आणि मोहर लागली होती ती तब्बल 6 धावांची। धावसंख्या 11 वरती जाऊन पोहोचली आहे। आता वडगाव एन कडून हे षटक आहे विकी यांच्या नावी। फिल्डिंग टीम आपल्याला विनंती, आपण वेळ घेऊ नका।
यावेळेला खोलवर टप्प्याचा बॉल समोर खेळलाय लॉंग ऑनला, क्षेत्ररक्षक बॉलवरती येतील. एका धावेचा प्रयत्न, दुसरीचा प्रयत्न केला होता परंतु जोखमीचं ठरलं असं आणि कुठेतरी ही जोखीम आता टाळलेली आहे आणि इकडे बालंबाल बचावलेले आहे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न होता, एकच सिंगल धाव्या बॉलच्या पाठीमागे घेऊया. चेतन कदम होते, पार्टनरशिप आहे 9 बॉलमध्ये 12. विक्रम एका बाजूला 3 बॉल 4, चेतन 6 बॉल 8. यावेळेला 8व्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, पंचांगडे मागितली दात पा थोडंसं दडपण आणण्याचा प्रयत्न केला होता. कारण एखादी अपील ज्यावेळेस तुम्ही करताना त्यावेळेस मात्र थोडंसं दडपण हे फलंदाजावरती येतं आणि तेच आणण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये केला आहे. गोलंदाजी करत असताना टीम सरपंच कमांडो या टीमने प्रेशर आणण्याचा प्रयत्न केला आहे परंतु यावेळेला पुन्हा 8व्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये. सरपंच कमांडो या टीमचा आता भेदक मारा सुरू झालाय. पहिलं षटक राहिलं होतं. बॅटिंग करत असताना टीम रायझिंग स्टार या टीमचं आणि त्यानंतर सरपंच कमांडो या टीमने केलाय चांगला कमबॅक. यावेळेला 8व्या बॅटने वळवलाय, क्षेत्ररक्षक जातील. दुसरीचा प्रयत्न, 2 धावा इथे बघता बघता केल्यात पूर्ण आणि धावसंख्या पुढे सरसावेल आणि आता जाऊन पोचलेली आहे. 14 धावा धाव फलकावरती. शेवटचा एकच बॉल या षटकातील शिल्लक आहे आणि यानंतर आम्ही पुढचा टॉस अनाउन्स करत आहोत. श्री साई 11 आणि ओम साई 11 आपल्यामध्ये सामना होत आहे. आपण टॉससाठी या. श्री साई 11 आणि ओम साई 11 आपल्यामध्ये टॉस होत आहे. रविवारचा हा पहिला सामना आहे आणि तो सामना आता आपण खेळवणार आहोत आजच्या दिवसातला 5वा. त्यासाठी विनंती आहे की आपण टॉससाठी या. श्री साई 11 आणि ओम साई 11 आपण रिपोर्टिंग करा ही विनंती आहे. इनिंग ब्रेकमध्ये आपला टॉस होईल. 2 षटक संख्या आहे 15 वरती 0. प्रथम बॅटिंग करत असताना टीम रायझिंग स्टार या टीमने बनवलेल्या आहेत त्या 15 धावा. करंट रन रेट जर तुम्ही पाहिला ना तर तब्बल 7.50 आहे आणि प्रोजेक्टेड स्कोअर जर तुम्ही पाहिला ना तर कुठेतरी बॅटिंग करताना अपेक्षित धावा आहेत 22. म्हणजे कुठेतरी याचा विचार करावा लागेल. टीम रायझिंग स्टार या टीमला बॅटिंग करत असताना कमीत कमी 30 धावांचं टार्गेट एक आव्हानात्मक आहे. या खेळपट्टीवरती चला करा घाई ही विनंती आहे. गोलंदाजीच्या रनवेवरती पेशाने वकील असणारे खेळाडू षटक क्रमांक 3 साठी आलेले आहेत. दिनेश मोहिते जे जकातवाडीचे आहेत ओव्हर नंबर 3 साठी. यावेळेला वळवण्याचा प्रयत्न, आउटफील्ड स्लो, डावखुरे हाताचे गोलंदाज आहेत. दिनेश मोहिते जे पेशाने वकील आहेत आणि जे जकातवाडीचे आहेत. पहिला बॉल टाकलाय एका धावेचा. आता 5 बॉल शिल्लक आहेत आणि चेतन कदम 6 बॉल 8, विक्रम लोहार 8 बॉल 8. आता चेतन कदम यांना आक्रमण करावं लागेल. क्षमता आहे चेतन कदम यांच्याकडे. ज्या प्रकारे त्यांनी एक मोठा फटका खेळलाय मनोबल त्यांचं निश्चित वाढलेलं असेल परंतु उर्वरित 5 बॉलच्या पाठीमागे बॅटिंग करताना रायझिंग स्टारला चांगली धावसंख्या उभारणं फार महत्वाचं आहे. यावेळेला टप्पा पडल्यानंतर बॉल खाली राहिलाय, बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये त्यामुळे कसरत करावी लागणार आहे ती म्हणजे फलंदाजांना. आपण अनेक सामने या अगोदर पाहिले ना तर ते लो स्कोरिंग झालेले आहेत. म्हणजे बॅटिंग करत असताना कमीत कमी 30. एका बाजूला भेदक मारा. दिनेश तयार. दिनेश मोहिते यांनी आतापर्यंत 2 बॉल टाकलेत आणि एकच धाव अवघी खर्च केली आहे. शेवटचे 4 बॉल शिल्लक. यावेळेला अंगावरती येणारा बॉल पायांना जाऊन भेटतोय. एक सिंगल धाव येईल. 3 बॉलचा खेळ संपलाय. आता विक्रम लोहार स्ट्राईक वरती आहेत. आता विक्रम लोहार आक्रमण करणार की सिंगल डबलचा खेळ करणार? कारण आतापर्यंत जर आपण पाहिलं ना तर बॅटिंग करत असताना चेतन कदम यांच्या बॅट वरती योग्य रीतीने बॉल येऊ शकले नाहीयेत. त्यामुळे कुठेतरी पाठीमागचे जर आपण 3 बॉल पाहिले ना तर अवघ्या 2च धावा मिळालेल्या आहेत टीम रायझिंग स्टार या टीमला. शेवटचे 3 बॉल शिल्लक. विक्रम लोहार तयार. शेवटच्या 3 बॉलसाठी समोर आहेत दिनेश मोहिते. बॅक टू दी बॉलर. समोरच्या बाजूला 2 खेळाडू आहेत संरक्षणासाठी. एक सिंगल धाव, दुसरीचा केलाय प्रयत्न आणि रनआउटची होती संधी परंतु इकडे बालंबाल बचावले. चेतन कदम डेंजरस एंडला धावले होते. 2 धावा या बॉलच्या पाठीमागे आलेल्या आहेत. शेवटचे 2 बॉल शिल्लक आणि टॉससाठी आपण अनाउन्स करूया पुढील 2 संघांना. टॉस आहे इथून पुढे
श्री साई 11 आणि ओम साई 11 आपल्यामध्ये टॉस होतोय. आणखीन 2 धावांचा प्रयत्न केलाय आणि या बॉलच्या पाठीमागे आपण आणखीन 2 धावा घेऊया आणि स्कोर बोर्डला पुढे नेऊया. 5 बॉलचा खेळ संपलाय. धावसंख्या आहे 21. आता इथून पुढे आपण करत आहोत तो टॉस. विक्रम लोहार 12 वरती बॅटिंग करतायत, चेतन कदम 8 वरती बॅटिंग करतायत. या षटकातला शेवटचा बॉल शिल्लक आहे. 5 बॉलच्या पाठीमागे अवघ्या 5च धावा दिनेश मोहिते यांनी खर्च केलेले आहेत. हा शेवटचा बॉल, लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. कॉन्सन्ट्रेशन हा खेळाचा भाग आहे किंवा मनकडिंग करण्याचा काही प्रयत्न होता का, आणि पंचांनी कळवलंय की हा डेड बॉल आहे. हा पुन्हा एकदा टाकावा लागेल दिनेश मोहिते यांना. शेवटचा बॉल बुंद्यामध्ये टाकला होता. एकच सिंगल धाव मिळेल म्हणजे धावसंख्या आहे 22. आता इथून पुढे बनवायच्या आहेत 17 क्रमांक 2 मध्ये धावा. 23 धावांचं लक्ष. येणारे बॉल 18 आहेत आणि इथून पुढे आपण करूया तो टॉस. आणि टॉस आहे श्री साई 11 विपक्ष ओम साई 11 असा होतोय तो टॉस. सतीश दादा चव्हाण यांना विनंती आहे की आपल्या शुभास आम्ही टॉस करत आहोत आणि त्यांना विनंती आहे की आपल्या शुभास आम्ही नाणेफेकीचा कौल करत आहोत. आपण या. ओम साई 11 आणि श्री साई 11 असा होतोय तो टॉस. आपण दोन्ही संघ नायकांना करूया आमंत्रित. मुख्य व्यासपीठाच्या समोर आपण करूया तो टॉस. चला, दोन्ही कॅप्टनला विनंती आहे की आपण टॉस साठी या. दोन्ही संघ नायक आपण टॉस साठी या. आपण टॉस करत आहोत. श्री साई 11 आणि ओम साई 11 या दोन संघांमध्ये पुढील सामना आहे आणि या लढतीचा आपण करत आहोत टॉस. तुम्ही पाहताय, अनुभवताय उरमोडी प्रीमियर लीगचं पर्व क्रमांक 5. दोन्ही संघ नायक पहिला बॉल पडण्या अगोदर जर आपला टॉस झाला नाही तर आपल्याला पॅनलाइज केलं जाईल, याची नोंद आपण घ्या. ही विनंती आहे की या अगोदर देखील आम्ही तुम्हाला अनाउन्स केलेलं आहे एका ओव्हरच्या अगोदर. एक चांगलं आयोजन पर्व क्रमांक 5 मध्ये आपण पुन्हा एकदा भेटत आहोत. उरमोडी प्रीमियर लीग, उरमोडी नदीच्या नदीपात्रामध्ये असलेलं हे मैदान, हे क्रीडांगण, दरवर्षी हे क्रीडांगण नेहमीच असतं या प्रीमियर लीग साठी. आणि पुन्हा एकदा ही प्रीमियर लीग आपल्या भेटीला आली. पर्व क्रमांक 5 मध्ये ही प्रीमियर लीग यावर्षी पदार्पण करतेय. या अगोदरची 4 पर्व आणि हे 5वं पर्व. आपण करूया तो टॉस. हेड अँड टेल तुम्हाला मागायचं आहे. टॉस मध्ये नाणेफेकीचा कौल कोण मागणार? ओके, श्री साई 11 नाणेफेकीचा कौल मागणार. हेड अँड टेल. ओके, टेल इज अ कॉल आणि टेल इट इज. श्री साई 11 राजूदादा टॉस तुम्ही जिंकलाय आणि तुमचा या प्रीमियर लीग मधला आतापर्यंत निकाल काय? किती सामने झाले, किती जिंकलाय, किती हारलाय? आम्ही आतापर्यंत 3 सामने खेळले. ओम साई 11 तुमच्या वाट्याला बॉलिंग आलेली आहे. तुमचा काय आढावा आहे, काय निकाल आहे या प्रीमियर लीग मध्ये? किती सामने झालेत, किती जिंकलाय, किती हारलाय? 3 सामने झालेत आमचे. आम्ही 3ही हारलोय. हा जिंकण्याचा पूर्ण प्रयत्न करू. म्हणजे कुठेतरी हा सामना जिंकून शेवट गोड करण्याचा प्रयत्न असेल. आणि तुमच्या वाटेला गोलंदाजी आले, कोणतं टार्गेट घ्यायला तुम्हाला आवडेल? कमीत कमी स्कोरवर थांबवण्याचा प्रयत्न असेल. या सामन्याचा रिझल्ट काही लागू, परंतु पर्व क्रमांक 5 तुम्हाला कसं वाटलं? तुमच्यासाठी या प्रीमियर लीगचं महत्व किती आहे? प्रीमियर लीग महत्वाचीच आहे. आमच्या भागात ही मोठी प्रीमियर लीग आहे. आम्ही पूर्ण 365 दिवस या प्रीमियरची वाट बघतो. आता या वर्षी जरी आमचे प्रयत्न कमी पडले असतील तरी आम्ही इथून पुढे 365 दिवसात पुन्हा एकदा नवीन प्रयत्न करून परत एकदा पूर्ण प्रयत्नांती इथं उभं राहण्याचे प्रयत्न करू आणि पुढल्या वर्षी ट्रॉफीमध्ये येण्याचे आम्ही पूर्ण प्रयत्न करू. अधिकचा वेळ घेणार आहे दोन्ही संघांना सामन्यासाठी आपण शुभेच्छा देऊया. आपण सामन्याची तयारी करा. सामना सुरू झालाय. दोन्ही संघांना आपण देऊया शुभेच्छा. 23 धावा, येणारे बॉल आहेत 18. एकमेव खेळाडू आहेत ज्यांनी पहिला बॉल सीमारेषा पलीकडे पाठवलाय 17 क्रमांक 1 चा. परंतु 17 क्रमांक 2 ला सुरुवात झाली आणि ज्यावेळी 17 क्रमांक 2 मध्ये आपण क्रिकेट विश्वाचा आढावा घेतो ना,
तर मार्क ग्रेट बीच यांची आठवण करून देणारा षटकार कुणी मारलाय तर महेश दशरथ डबेवाडी यांनी मारलाय. धावसंख्या आहे 7-2 बॉलच्या समाप्तीनंतर. गणेश माने दोन्ही खेळाडू डबेवाडीचे आहेत तर एका बाजूला सूरज जेरोहोटचे आहेत. यावेळेला बॅटची आतली कडा. सूरज यांचा हा बॉल चांगला आहे, किंबहुना अशाच प्रकारचे बॉल टाकावे लागतील. एका बाजूला महेश दशरथ, एका बाजूला गणेश माने, एका बाजूला सूरज. आपण चर्चा केली ना की डावखुरे हाताचे फलंदाज महेश दशरथ आहेत. कमालीचा स्ट्रोक त्यांनी पहिला खेळला, धमाका मोठा केला, मनोबल उंचावलंय. परंतु समोर सूरज यांना जाळं विणावं लागेल. महेश दशरथ यांच्यासाठी डावखुरे हाताचे एक शैलीदार फलंदाज. स्विच हिटचा फटका. ज्यावेळेस तुमच्या बॅटमध्ये एखादा मोठा फटका येतो ना त्यावेळेस तुमचं मनोबल उंचावतं. आणि यावेळेला महेश दशरथ यांनी प्रयत्न काय केला की स्विच हिटचा फटका मला खेळायचा आहे आणि फ्लाय स्लिप आणि पॉइंट मधून मला गॅप शोधायचा आहे. परंतु यावेळेला प्रयत्नांना यश मिळालं नाही. आला तो डॉट बॉल. सूरज यांनी त्यांचे मनसुबे ओळखले. सूरज तयार जे रोहोटचे आहेत. यावेळेला समोर बॉल चाललाय सरळ सीमारेषेच्या दिशेने. धावा मिळतील 7. तडक फडक कडक बेधडक आलाय पठ्ठ्या डबेवाडीचा. महेश दशरथ यांच्या बॅट मधून षटकार. या षटकामध्ये तब्बल 3 षटकार मारलेले आहेत. आतापर्यंत अशी परिस्थिती होती ना की षटकार लागत नव्हते, परंतु महेश दशरथ आले आणि या सर्व चर्चांना पूर्ण विराम लागला. षटकार लागतायत. जर तुम्ही मेहनत चांगली घेतली ना तर ते षटकार लागणार आहेत. महेश दशरथ यांनी दाखवलं. आता अवघ्या बनवायच्या आहेत 3 धावा आणि येणारे बॉल आहेत 12. जवळजवळ विजयाचा मार्ग मोकळा केलाय. परंतु एका बाजूला शेवटच्या 12 बॉल मध्ये होईल का प्रयत्न मॅचला पुन्हा एकदा आपल्या बाजूने खेचून आणण्याचा. आणि बॉलर आहेत कुंदन पोपळकर. ओव्हर नंबर 2 साठी आलेले आहेत. एका बाजूला आता गणेश माने तयार. 12 बॉल 3 ची गरज. कुंदन पोपळकर वाडीचे बॉलर ओव्हर नंबर 2 साठी तयार. यावेळेला बॉल निसटलाय हातामधून, त्याच्यामुळे पंच कळवतील की हा डेड बॉल आहे आणि पुन्हा एकदा कुंदन यांना हा बॉल टाकावा लागेल. चला पुढचे 2 संघ आपण तयार राहा. सामन्यासाठी विनंती आहे. ओमसाई आणि श्री साई आपण टॉस झालेला आहे. आपण सामन्यासाठी तयार राहा. यावेळेला समोरच्या बाजूला खेळलेला फटका सीमारेषा चिरतोय आणि अतिशय जलद गतीने हा सामना जिंकलाय. फक्त 7 बॉल मध्ये 23 धावा कंप्लीट केले. मित्रांनो एकदा जोरदार टाळ्या टीम साठी. सरपंच कमांडो या टीमने अतिशय जलद गतीने हा सामना जिंकलाय आणि आपल्या खिशामध्ये घातलाय. अभिनंदन. आणि सामनावीराचा पुरस्कार आहे ज्यांनी तब्बल 3 षटकार मारले आणि बॅटिंग करताना अवघ्या 5 बॉल 19 धावांचा खेळ केलाय पठ्ठ्या डबेवाडीचा. महेश दशरथ प्लेयर ऑफ द मॅच. कमालीची बॅटिंग.